महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घावाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. माननीय महाशय, हा कलेचा विलास नव्हे, तशीच ही केवळ करमणूक नाही. त्या युगप्रवर्तक पुरुषोत्तमाची त्याच्या भक्ताने मांडलेली ही पूजा आहे. आद्य क्रांतिकारक, हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापक, सच्चरित श्री शिवराय, वेदाप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपलं चरित्र आणि चित्र. मी पामर आपलं यथार्थ दर्शन काय घडवणार. पण आकाशाचा अंत न कळूनही चिमणी पक्षी प्रयत्न करतातच. ही वेडी वाकडी पूजा आपल्या चरणी अर्पण. सह्याद्रीचे बेलागकडे अभेद्य बुलंद शिळा, प्रचंड चढ उतार असलेले घाट माथे. माँसाहेबांच्या आशीर्वादानं, वेळ प्रसंगे बुद्धी चातुर्यानं, तर कधी जगदंबेच्या दमसकस पोलादी पात्यानं तासून कोरून व गनिमी काव्याची झळाळी देऊन
अगदी निरामय गाभाऱ्यात विराजमान असलेल्या स्वयंभू ईश्वरासारखी विलोभनीय मूर्ती घडवली व त्या अखंड मूर्तीला नाव दिले हिंदवी स्वराज्य. अर्थातच निर्माते शिवराय, स्वराज्य निर्माते शिवराय. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड 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 दारुगड बये, दारुगड दारुगड बये, दारुगड. अलक्षपुर भवानी दारुगड बया, माहूर लक्ष्मी दारुगड बया, दारुगड. कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बया, तुळजापूरची लक्ष्मी दारुगड बया, दारुगड. नमो निर्गुण निराकार, मूळ आदी माया तू साकार, होऊनी 10 अवतार, करीसी दुष्टांचा संहार. दारुगड बये, दारुगड. अरे देवा, एवढं देवीला गारण घालाय आलाय, तू हायस तरी कोण? देवीला इतकं साकडं घालाया, असं काय झालंय? माऊली, काय झालं या? अहो, उभा मराठी मुलूक या सुलतानाच्या जुलमांनी गजलाय आणि तुम्ही म्हणता साकडं घालाया. काय झालं या? अरे बाबा, याला आपण काय करू शकतो? आसमानी सुलतानी संकटासनी तोंड द्यायला हवं ना. तक्रार तरी कोणापाशी करायची? गरानं घालायला कोण नाही ना, कोण नाही. मनातलं टोचतंय सांगायला कोण नाही. म्हणूनच अशा दुष्टांपासून आपला मराठी मुलूक वाचवायचा असेल तर गावातल्या समद्या तरुण पोरांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी भोसले घराण्याच्या शिवबाला साथ द्यायलाच हवी. जिजाबाई, शहाजी राजांच्या पुत्राला सहकार्य करायलाच हवं. आणि म्हणूनच मी एकच सांगतो माय, गारड त्यासाठी घालायचं असतं. दारुगड बये, दारुगड. दारी उभा मी आई कधीचा कांजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गाराणं गात होती. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. मुलगा तांबड फुटलं भगवजी, मावळ जाग झालं र. तांबड फुटलं भगवजी, गुलामी अंधार फिट, सूर्य शिवबा उगवली. तांबड फुटलं भगवती, गुलामी अंधार
राजाचा गर्व आहे. सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी कोण काढी ह्यो मराठा मानी. आधारते यांचा मानी बळीराज रक्ताचा गर्व हे शिवाजी राज. शिवपराज मर्दानी ज्योतिबा जोमनी शिवभातय सामर्थानी. शिवपराज मर्दानी शिवभातय सामर्थानी. काळाच्या ह्या भाळावरी रेखियले भाग्यैसे तुम्ही. जीव प्राण बाहू पायी संती राहू या झुंजामधी. दुश्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजा. मराठा ऐसा तुमचा बुलंद गरजे घुमला राजा. गुलामी अंधार पिढ सूर्य शिवबा अरे एवढं गारानं घालतोय ते बी राजासाठी. होय, मी गारानं घालतोय ते बी माझ्या राजासाठी. आजपर्यंत तुम्ही राजांना ऐकलंय, ऐक ना. आता मी तुम्हाला दाखवतोच माझा राजा कसा होता. सांगतो सगळं, सांगतो सगळं, समज सांग. मापासूनच समधी लोक माझ्या राजावर प्रेम करीत. अव राजा सर्वांचंच लाडकं बनत होतं. राजांचं बोलणं किती गोड, हसणं किती प्रेमळ. अव तसं त्यांचं वागणं रामासारखं आणि शंभू शिकरीच्या शिवासारखं होतं. माझं राजा हळूहळू मोठं होत होतं, गुण वाढत होतं. अहो तो त्यांचा भारदस्तपणा, आपल्या लोकापायी कळकळ, स्वाभिमान आणि आई भवानीवरील ज्वलंत निष्ठा पुंड पुन्हाही वाढत होता. तालमीतल्या तांबड्या मातीत, मैदानावर, डोंगर दऱ्यात, जंगलात राजांना पाहावं. आणि अशातच तो दिवस उजाडला. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत.
स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश दे. त्यास तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. महादेव. मावळच्या दरीत 15 वर्षाचा शिवबा डोक्यात वेळ घालून बसला होता की मी स्वराज्य मिळवीनच, स्वतंत्र दौलत मी उभी करीन, यवनाक्रांत भूमी मी सोडवीन. आपल्या ताब्यात एकतरी बळकट किल्ला असावा ह्याची प्रत्येकाला घाई झाली होती. त्यातून मग हे तांडव बळशत्रूला दाखवण्यात येईल. शिवबालाही हा मनसुबा मंजूर होता. कोणता किल्ला म्हणावं? पाहुणे कोणता काय म्हणताय? तोरणा. जिजामातेच्या आदेशानं आणि महाराजांच्या कल्पनेशक्तीतनं आणि त्यांच्या गनिमी काव्यातनं तोरणा किल्ला काबीज करण्याचे ठरले. योजना बनू लागल्या. आऊसाहेब, तसे पाहावे तर तोरणा किल्ला बेवारशीच. शिबंदी तुटपुंजी, राखण करते गाफील. एकच एक छापा मारला तर गड घटकाभरात हासेल व्हावा. स्वराज्यास तोरण बांधावे, एक तोरणा किल्ला पदरी पाडूनच शकून शुभशकुनाचा होईल. अविनाश आपल्या चळवळीचा सुगावा लागल्याची पक्की खबर आहे राज, पण तो बेफिकीर आहे अशी ही खबर आहे. एकदा तोरणा पदरात पडला, या अमीनावर नजर ठेवावी लागणार आहे. शिवबा, सोबत्यांसोबत मनसुबा चोख असावा. गफलत झाल्यास हायगय केली जाणार नाही, ऐसे प्रेमाने सांगा. जी आऊसाहेब. अगधाव ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. माघावर बैसुनी अंबा आली ग, साध ऐकून माझी अंबा आली ग. भक्तीचा आवाज चढविला ग साज, आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू द्यावस करीतो नवस गोंधळाला ये, तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये, आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातून जगा, प्रलयातून जगा, आई तूच तारिले बळतीच आज संबळाला दे.
अंबाबाई गोंधळाला ये, अगं अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. सरली काळी ग उभी पाठीशी जगदंबा, आई संकटातून तार तुझे उघडून ये दार, आई गोंधळाला येणार तुझा मनला दरबार, तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ, आता तूच ग सांभाळ, आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये, आई गोंधळाला 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 ये. अंगार जो तुझ्या नजरेत पेटला आणि तीच आग संबळाला दे, अगं अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. अरे शपथ तर घेतली, पण नुसत्या शपथीने काय मुघल हरतेत वय? नाही माय, नुसती शपथ नाही घेतली, स्वराज्य शपथेनंतर राजांनी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेते असे सगळे सौंगडी घेऊन तोरणा जिंकला माय, आणि पहिली मुहूर्त मेढ केली. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही, एक महाराष्ट्रावर मोठं संकट येणारच होतं. स्वराज्यात प्रचंड गड आला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, म्हणून त्याचं नाव तोरणा ठेवलं. तोरणा किल्ल्यावर आपलं कारभार सुरू झाला. किल्ला जिंकला, अरे पण ही बाब इजापूरला पोचली नसल. पोचली, अरे त्यांना आधीपासूनच समजलं होतं या शिवबाचा बंदोबस्त कसा करायचा. यासाठी विजापुरात खळबळ आणि खलबत सुरू झाली. अगं बया, मग आता राजानं शाही मुलकावर लुटीचा साफ झाडू मारला, असं जो तो म्हणू लागला. असंच जर होत राहिलं तर एके दिवशी विजापूर आणि दुसऱ्या दिवशी आपणही गेल्याची बातमी ऐकायची वेळ येईल, असं बडी बेगमला वाटतं. फजल फुजला व फजल अफजल, अजहर मुल्की बजाए तस्बीह, आवाज आयत अफजल 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 अफजल.
बडी बेगमचा दरबार भरला होता. तख्तापूरच्या चौरंगावर एका तबकात विडे ठेवलेले होते. शिवाजींची शरारत खतम करण्यास जो तयार असेल त्याने तख्तापूरचा विडा उचलावा असं बडी बेगमनं बडा दिमागात सांगितलं. पण ही हिंमत कोणाच्यात नव्हती. होती ती फक्त एकच. का तर मुघलांच्या नीतिमत्तेला हे मान्यच नव्हते. तरी सुद्धा एक हिरण्यकश्यपू तयार झाला. मग काय झालं? अगं घाबरायसारखं काय त्यात माय. 12 वर्ष त्रास दिला त्यानं. पण वाईच्या कृष्णमाईची ओटी भरल्यावर कृष्णबाई अशी सोडणार हाय वय. अगं होऊ देत की किती बी हिरण्यकश्यपू. पण जेव्हा जेव्हा हिरण्यकश्यपूनं जन्म घेतलाय तेव्हा तेव्हा विष्णूनं नरसिंहाचा अवतार घेऊन त्याचा कोथळा पाडलाय. आणि तोच होता शिवप्रताप दिवस. बधाई हो बड़ी बेगम साहिबा. सिपह सलार खान मोहम्मद साहब की कमान के नीचे हमारे सरदार अफजल खान ने मुगलिया सल्तनत के शहजादे औरंगजेब को गिरफ्तार कर लिया है. बधाई हो. औरंगजेब के तो होश उड़ गए. इंशाअल्लाह कल या आज में वो सलाखों में जकड़ा आपके कदमों में पड़ा होगा. मरहबा रणदुल्ला खां, जाओ जश्न का ऐलान करो. जी मलिका आलिया. जश्न का नहीं, मातम का ऐलान कीजिए. फजल फुल्ला व फजल अफजल अक्सर मुल्की बजाय तस्बीह आवाज आयत अफजल 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 अफजल. आखिर तुम लोगों का मंसूबा क्या है शाहजी राजे भोसले? आम्ही काही समजलो नाही बड़ी बेगम साहिबा. समझे नहीं या समझना नहीं चाहते? आपके बेटे ने खुलेआम बगावत का आगाज किया है. 2 साल हो गए शिवाजी ने जावली पर कब्जा किया है. आए दिन रोज एक बुरी खबर लेकर हमारे वजीर आलम अपना मनहूस चेहरा दिखाते हैं. अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ये विजापुर भी शिवाजी के हाथ में चला जाएगा. क्या आप यही चाहते हैं शाहजी राजे? बड़ी बेगम साहिबा, हम तो आपके पुराने और वफादार खादिम हैं. हम ऐसा क्यों सोचेंगे? तो समझाते क्यों नहीं अपने फर्जंद को? क्या वो आपके भी सुनता नहीं? दुरुस्त फरमाया बड़ी बेगम साहिबा. अगर ऐसी बात है तो शिवाजी के बारे में ये दरबार जो भी फैसला लेगा उसके लिए क्या आप रजामंद हैं? बेगम साहेब, आमचं तर म्हणणं असं आहे की आपल्यापैकी एखाद्या नामांकित सरदाराला पाठवून शिवाजी राजांना जेरबंद करून दरबारात आणावं. पाहिजे तर आम्ही त्यांची आपल्यासमोर समजूत काढण्याचा प्रयत्न करू. विचारा कोण आणेल शिवाजी राजांना इथपर्यंत जेरबंद करून? ऐसी बात है तो सुनिए. वजीर आजम दरबार में इस मुहिम के लिए मां बदौलत की तरफ से जिम्मेदारी और मुखलिफत का बीड़ा रखा जाए. है कोई सूरमा जो उस नामाकुल सिवा को हमारे कदमों में लाकर पटक सके? लानत है. क्या इस पूरे दरबार में कोई मर्द बचा नहीं? हम हैं जिले इलाही.
मेरे बगैर मैं अफजल खान मोहम्मद शाही शिवा को आपके सामने लाऊंगा, जिंदा या मुर्दा। अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद। शाबाश बहादुर, शाबाश वजीर आजम अफजल खान मोहम्मद शाही को मां बदौलत की तरफ से जो भी असला खजाना जरूरी हो वो फौरन अदा किया जाए, वफादारी का चोला ओढ़े हुए। कुछ गद्दारों को तो सबक सिखाना ही पड़ेगा। राक्षस मारला गेला। हो, राक्षस मारला गेला माय, आणि विजय माझ्या राजाचा झाला। भवानी मातेनं तलवार माझ्या राजाला दिली। राजानं सगळं काही जिंकलं होतं। राजानं जनता जिंकली होती, राजानं माणसं जिंकली होती। पण मुघल एवढ्यावर थांबणार नव्हता। मुघल एवढ्यावर थांबणार नव्हता। पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला की हो। असं होणारच की, एवढा मोठा अफजल्या मातीत मिसळल्यावर बादशाह चिडणारच की। अहो नुसतं चिडला नाही,
त्यानं विजापूरमध्ये हाहाकार माजून टाकला. एवढंच नाही तर शिवरायांनी माझ्या शिवबानं लगोलग विजापूरचा पन्हाळगड बी जिंकला. असं मग तर बादशाला आणपाणी गोड लागलं नसन. आणपाणी गोड लागलं काय म्हणताय? शिवरायांचा नाश करण्यासाठी त्यांनी लगोलग पाठवला की हो सिद्ध्याला, सिद्धी जोरला. हा पण आमच्याकडे बी होता की आमचा बाजी, बाजी प्रभू. जेव्हा सह्याद्रीला कडा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता. ही 350 वर्षानंतरच्या पाठफोटीची गोष्ट आहे. ही 18 पगड आरोळ्यांची, ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे. अरे आम्ही सांगतोय तोफ वाजवा. खुशी मंदी हा केवळ कासारी नदीचा उगम नाही, शौर्याची, बलिदानाची गंगोत्री आहे. ही केवळ घोडखिंड नाही, तर पुढची हजारो वर्ष कुणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. बाजीप्रभू उभा खिंडीत, श्वास रोखीत, शत्रू निरखित, शत्रू निरखित, आज्ञा केली त्यानं सैन्याला, आज्ञा केली त्यानं सैन्याला, आज्ञा केली त्यानं सैन्याला. शत्रूवरी हल्ला चढवला, बाजीने पराक्रम केला, इंच इंच जखमा अंगाला, तोफेचा आवाज बघा झाला. बाजीने प्राण सोडला, प्राण सोडला, जिराजीजी प्राण सोडला, जिराजीजी प्राण सोडला, जिराजी. बाजीनी राजांना वाचवलं,
आणि मुघलांचा दारुण जबरदस्त पराभव झाला आणि दिल्ली मधला बादशाह पायापासून डोकापर्यंत हादरला आणि खवळला. बादशाह बहु खवळला, बोलाविले शाहिस्ते खानाला, शिवाजीचे पारिपत्य करण्याला आणि मुक्काम त्याने ठोकला पुण्याच्या लाल महालाला. पुण्याच्या लाल महालाला जिरहाजी लाल महालाला जिरहाजी लाल महालाला जिरहाजी. गड्यांनो, काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल. काळोख होईल, अंधार पसरेल. पण आज या अंधारात जर तुमच्या तलवारींच्या विजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. या रात्रीचं घोंगडं पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आग्या मोहोळ जाळून टाकायचा आहे. माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आपल्या या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत आहे? नीट कान देऊन ऐका. आपली ही आई आक्रोश करते, म्हणते, अरे माझ्या पुतांनो, तुम्ही असताना आपला शत्रू माझ्या छाताडावर पाय ठेवून थैथया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता. आज जगाला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. आता आम्ही थेट घुसणार आणि गनिम तोडणार. जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पावाडे आपल्या कानांनी ऐकू. कटून मेलो तर पावन होऊन स्वर्गात जाऊ. जे होईल ते होईल. पण आजची रात्र, गड्यांनो, आजची रात्र आपल्या तलवारीची अशी शर्थ करा की या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत आपले मराठी मातीत मिसळलेले श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजेत, ए वैर्या, एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य. तिचा येगळार अनुभवू धर्म आडवा कुणी जाता एक क्षणात घेती या जीव. माया अनुभव
सांभाळ मरी बाई तू सांभाळ मरी बाई तू सांभाळ मरी बाई तू सांभाळ आली आली मरी बाई तिचा काळाला रे दरारा बैरी कापती थरा थरा तिचा काळाला रे दरारा तिचा काळाला रे दरारा अग बाबू कसं पळतय बघ तशरीफ धरून है चल पळावला का नाही राजानं. अहो राजानं पळावला पण पुढं सुरत. तसे सुरत म्हणजे त्यावेळची मुघलांची मोठी व्यापारपेठ. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झा राजे जयसिंग आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर पाठवले. त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारुगोळा बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. म्हणजे पुन्हा एकदा स्वराज्यावर मोठं संकट आलंच की. म्हणजे आता पुरंदर. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी जिद्दीचा वीर, त्याचे शिपाई मोठे शूर, ते सर्व लढाईला उभे ठाकले. या लढाईत मुरारबाजीचे शौर्य अतुलनीय होते. पण अखेर दिलेर खानाचा बाण लागून मुरारबाजी कोसळला. ही बातमी कळल्यावर राजे फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्षानुवर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील. शिवरायांना ते नको होते, म्हणून त्यांनी तह करायचा ठरवलं. आपले राजे राजा जयसिंग बरोबर बादशहाला भेटायला आग्र्यास येऊन पोचले आणि बादशहाच्या दरबारात असे काही घडले. अब झुकेगी इसकी गर्दन. अब टूटेगा सिवा का गुरूर. राजा जी कुर्निस कीजिए. राजा जी दरबारी रिवाज है, कुर्निस कीजिए. शिवाजी राजाची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी यांच्या समोरच झुकते. धर्मराज युधिष्ठिराच्या राजगादीला, हिंदुस्थानच्या तख्ताला, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या सिंहासनाला आमचं वंदन. इन्हें अपनी जगह दिखाओ राम सिंह. जी हुजूर. राम सिंह
रीति रिवाज है राजा जी। दरबार में कोई ऊंची आवाज में बात नहीं करता, सजा हो सकती है। राम सिंह, हमसे आगे ये कौन खड़ा है? मारवार नरेश महाराजा जसवंत सिंह। कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन पाठ दाखवून पळून गेलेला जसवंत सिंग आणि दरबारात त्याचा दर्जा आमच्यापेक्षा मोठा। राम सिंह, आम्हाला हे मंजूर नाही। जी शांत हो जाइए। कैसे शांत रहूं राम सिंह? इतनी दूर हम बादशाह से मिलने आए, वो एक राजा की हैसियत से, और आपका बादशाह हमें मनसबदार समझता है। नहीं राम सिंह, स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही। तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं। राम सिंह, क्या हुआ? राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते, उन्हें समझा रहे थे। तो तिवरिया क्यों चढ़ी हुई है? जी नाराजगी है। खिल्लत दे दो। दक्खनी जागीरदार शाहजी भोसले के फर्जंद शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से खिल्लत। जागीरदार? राम सिंह हवं तर आमची गर्दन मारा राजा जी, पण आम्ही बादशाह समोर जाणार नाही। राम सिंह, अब क्या हुआ राम सिंह? खिल्लत नहीं चाहिए? नहीं जी, ऐसा कुछ नहीं है। वो आपके सामने आना नहीं चाहते। तो जहां खड़ा किया गया है वही दे दो। राजा जी सुनिए, आलमगीर ने आपके लिए खिल्लत बेची है। राम सिंह, आम्ही राजे आहोत, राजे, आणि आमचं राज्य आम्ही आप्तस्वकीयांना फसवून बापा भावांच्या पाठीत खंजीर खुपसून नाही तर आमच्या मनगटाच्या बळावर उभं केलंय। आमच्या रयतेचं राज्य, प्रत्येकाच्या हक्काचं स्वराज्य। या स्वराज्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून आदिलशाह कुतुबशाह धडपडतात। इंग्रज पोर्तुगीजांपेक्षाही बलाढ्य आरमार आमचं, आणि म्हणूनच आमचा दर्जा बरोबरीचा, आणि तोच मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो। पण भर दरबारात अपमानित करण्याचा बादशाहचा हेतू आम्ही जाणलाय। राम सिंग मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतोही स्वाभिमानानंच। एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान नाही, अपमान नाही, अपमान नाही, अपमान नाही। शांत हो जाइए और खिल्लत का स्वीकार कीजिए। या बादशाहीच्या गुलामीच्या खिल्लती चूल म्हणून पांघरण्यापेक्षा स्वराज्यासाठी छाताळावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिरवतो। तुमच्या बादशहाची ही अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही।
वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. नांदू दे सुख शांती मागणे एक वार धडधडते अंतरंग शिव शिवती मनगटे. धडधडत्या छाती तुला रौद्र भाव भरवते. खडखडत्या घंटांचा भेद तो हा निनाद. खेळ सावली भूत बाहुली, भास हा श्वास हा भीती दाटली. खेळ सावली भूत बाहुली, भास हा श्वास हा भीती दाटली. जिंकू या संकटास शस्त्र करू धारदार. धडधडते अंतरंग शिव शिवती मनगटे. धडधडत्या छाती तुला रौद्र भाव भरवते. घडघडत्या घंटांचा भेद तो हा निनाद. ऐकता का शाहीर, हे समद खरं. मोठ्या युक्तीनं बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली आणि ते महाराष्ट्रात परत आले की. मासाहेबांची राजगडावर भेट घेतली. पुढं 2 महिन्यांनी माझं संभाजीराज सुखरूप राजगडास येऊन पोचलं. धन्य ते महाराज. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्लं अजूनही मुघलांकडेच होतं की हो. कोंढाणा हा त्यातीलच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नव्हे. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात चलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत आखलाच खरा, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होतं. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी कोणाला बरं निवडावं. कोंढाणा सर करायची कामगिरी फार कठीण होती. महाराजांचं एक एक सरदार किमती हिरे किओ, ज्यांच्यामुळेच स्वराज्य निर्मितीचे कार्य हे सतत पुढे चालत होते. कोणत्याही कामगिरीत आपले सरदार हे गमवणं शिवरायांना पटत नव्हतं. तेव्हा त्यांनी स्वतःच कोंढाण्याची मोहीम हाती घ्यायचं ठरवलं. म्हणून तर म्हणते ती सरळ आणि सोप्या भाषेत, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या राईबाचं. घाई तर करायलाच हवी ना राजे, पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये. कोंढाणा आपण लहानपणापासून पाहत आलोय. यावेळी आम्ही जाऊ मोहिमेवर काय? अगदी सहजी घेऊन तुमच्या पायाशी अर्पण करतो. तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. आऊसाहेब, आता तुम्हीच समजावा राजांना. कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कसं चालेल? मग काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे आमसने सांगावं काय? अहो राजांच्या एका शब्दा खातीर कंका आगीत उडी घेत्याल. ते खरे आहे, पण अहो आता आणि कसलं पण परंतु आऊसाहेब राज म्या काय म्हणतो, अहो आमच्यापैकी तुमच्या मनास कोण येत नसेल तर तानाजीरावासनी धाडा. अहो तुमच्या फक्त एका शब्दापायी सौराज्यातला एक एक माणूस खस्ता व्हायला तयार आहे आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जेराव. अहो पण गौसून द्याल का आम्हाला एखादे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मुरारबाजी देशपांडे? पंत सापडतील का एखादे बाजी काका पासलकर पुन्हा? एखादे रत्न गळाले की गळाले, त्या आईसे दुसरे मिळत नाही.
खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही. पण तर तुम्ही आम्हाला सांगा, आई भावानी न करो, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं जगदंबा, तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौतारा आज आमचं नाव घेत्यात. काय झालंय? बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंडाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवताण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण का अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतान घेऊन आले तिथे. असं होय? रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब, का उगा इशय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या? अहो, तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलीया? अहो, तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सौता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? तानाजी नाही, अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सौता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सौता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो, पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं.
हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. वेदना उरी दाटली वेदना उरी दाटली मूर्छना आली संधी खावली मारतो आता तानाजीला उदे भान आकराळ घेऊ आला बरी ते भाग्य नाही त्याला हजी दीदी दीदी ए उदे भाने तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना तेव्हा बी आमच्या शिवाजी राजांनी त्यासनी हेच सांगितलं होतं का हिंदू राजा म्हणून चालून आला असशील तर अख्खी दख्खन जिंकून देतो पर त्या औरंगजेबाचा चाकर म्हणून चालून आला असशील तर आमच्या तलवारीचा सामना करावा लागल जो भी चाकरीच कराया आला होता आणि तो भी चाकरीच कराया आला कंच्या मातीत जन्माला आला हे विसरला का रे महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग रावळ अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीरांच्या मातीत जन्माला येऊन
शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवाया निघालाच वैर. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का साम्राज्याचं, शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून वाहत. तुमचं वंगाळ हात साम्राज्या पातूर पोचस्तवर उखडून टाकू आम्ही. ये लेकरा. दादा दादा. अरे लेकरा. सुरव्या गड अजून पडला नाही दादा. आता तूच माझा वाघ. गड घेतल्यावर माघारी फिरायचं नाही. कापून टाकेल. जाताय खाली. कुठं चालला ना? कुठं चालला? हा उंटक छटेन. कुठं जाता? कुठं चालला ना भरतांनो? अरे तो तुमचा बाप तिथं आसुदानं नावून चोपलाय. त्याची आण आहे तुम्हासनी. उतर खाली. कुठं चालला रे चांडळा? त्या कड्याचं दोर कापून टाकले आहे ती. आता कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर माघारी फिरून दुश्मन मारा. दावेदारानू अरे कशा पाय आलता इथं? यो कडा चढून कशा पाय आलता? किल्ला दुश्मन आपण घ्यायला ना. अरे तो पडला तर तुमची आलाय मला गेली ना. म्हणून चालले गनिमाला तलवार घेऊन. पळून देतील ते तुम्हाला. पळून देतील. हे असं कुत्र्याच्या बोतीने मारणार तुम्ही. अरे तो तुमच्या पलणाऱ्यांच्या चिंकाणीवर. अरे पाठीवर घाव खाऊन माराल तर नरकात कुजावं लागल. आणि छातीवर घाव घेऊन राजांसाठी माराल तर स्वर्गाचं दार उघडल र दातानू. स्वर्गाचं दार उघडल. या मागाना त्यांनी असू द्या. त्यांच्या एका हाती मशाल यायची आणि तुमचं दोन्ही हात उकळायची. सळात साऱ्यावाने. पार्वती पती हर हर. जातो हमच्या गावा. आम्ही जातो जातो हमच्या गावा. हमचा राम 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 घ्यावा. हमचा राम 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 घ्यावा. तुमची
तुमची आमोची हेची भेटी येथोनिया जन्म तुटी आता सो द्यावी दया आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया शिवबाचे गोंधळी ना आम्ही शिवबाचे गोंधळी आहा शिवबाचे गोंधळी ना आम्ही शिवबाचे गोंधळी आहा शिवबाचे गोंधळी आम्ही शिवबाचे गोंधळी शिवबाचे गोंधळी आम्ही शिवबाचे गोंधळी आहा. हे सगळं माहिती महाराजांबद्दल हाय, पण खडाखडा माहिती सांगणारा तू हायस तरी कोण? आणि आमच्या मुलासनी स्वराज्यात सैनिक म्हणून भरती व्हायला सांगणारा तू कोण र? अगं राज्याभिषेक करणार आहेत. माझा राजा राज्याभिषेक करणार आहे आणि तू विचारते मी कोण आहे? मी कोण? मी शिवाजी महाराजांचा सेवेतील पाईक, ज्याला शिवनेत्र म्हणतात, तो मी बहिर्जी नाही. 6 जून 1674 रोजी पहाटे 5 वाजता शिवराय सिंहासनावर विराजमान झाले. मी पाहिलाय याची देही याची डोळा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. गेली 350 वर्ष हा महाराष्ट्र गुलामगिरीत खितपत पडला होता. या गुलामीच्या शृंखला तोडून अवघा सह्याद्री, अवघा मराठी मुलूक, अवघा महाराष्ट्र मुक्त केला शिवरायांनी. याच देहावर मराठेशाहीचे सिंहासन उभे राहिले ते दुर्गराज रायगडावर, आणि अवघ्या महाराष्ट्राला सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती लाभले. माझ्या दऱ्याखोऱ्यातील पत्थरांचे तोफ गोळे झाले, गवतांच्या पात्यांचे भाले तलवारी झाल्या, एक एक मावळा बुलंद अवघड गड किल्ले झाले. अनेकानेक मराठी जनांनी बहुजनांनी आत्मबलिदान करून छत्रपती शिवराय नावाच्या युगपुरुषाच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निर्माण केलं. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज वक्ता नाहीत, ते सह्याद्रीप्रमाणे अडीग राहणारे महाराष्ट्राचे मानदंड आहेत. भीमा, कृष्णा, कोयनाप्रमाणे प्रजावत्सल महाराज आहेत अवघ्या मराठी जनांच्या हृदयात राहणारे दैवत आणि मेंदूत राहणारे जिवंत विचार आहेत. म्हणूनच व्यक्ती नाही, विचार आहेत. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत् दशाङ्गुलम्.
मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी बादशाही पडे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी गायुकाची पुण्याई गायुकाची पुण्याई ये उतरण भूमीवरी भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी राया माझा अवतार खंडे रायाचा